मी ॲडव्होकेट संग्राम पाडवी आपल्याला सांगू इच्छितो की दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी वन विभाग व महसूल विभाग यांनी एक संयुक्त शासन परिपत्रक काढलं आणि त्याद्वारे ज्या जमिनी आहेत त्या जमिनीचे सातबारे अद्ययावत करण्याचे कार्य या ठिकाणी शासनामार्फत सुरू करण्यात आलं। मात्र ते काम करत असताना शासनाने जे स्थानिक आदिवासींचे हक्क अधिकार आहेत, स्थानिक शेतकऱ्यांचे जे हक्क अधिकार आहेत त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून 1981 साली SDMच्या आदेशाने ज्यांना जमिनी प्राप्त झाल्या आहेत, ज्यांना सातबारे प्राप्त झाले आहेत, ते सातबारे निरस्त करून त्या ठिकाणी फॉरेस्ट अथवा शासनाचे नाव त्या ठिकाणी दाखल करून जे आदिवासी भगवडदार म्हणून ज्याचं नाव होतं त्या सातबारेवरील नाव काढून त्या ठिकाणी शासनाचे नाव घालण्यात येणार आहे आणि जे भगवडदार होते त्यांना इतर हक्कामध्ये त्यांचं नाव समाविष्ट करण्यात येणार आहे। अशा पद्धतीने हा जो JR आहे त्या JRच्या गैरअर्थ लावून या ठिकाणी शासनामार्फत कार्य केलं जात आहे की ज्यांना शासनाच्या अधिकाराने ज्यांना ह्या जमिनी देण्यात आल्या आहेत त्या जमिनी 45 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा आदिवासींकडनं शेतकऱ्यांकडनं त्या पुन्हा काढल्या जात आहेत। ही खूप गंभीर बाब आहे, याकडे शासनाचे लक्ष वेधावं यासाठी महाशय तहसीलदार साहेब यांना या ठिकाणी आज आम्ही आमचे जे निवेदन आहे, कायदेशीर निवेदन आहे, ते निवेदन या ठिकाणी आम्ही सादर केलेले आहे। मी ॲडव्होकेट रूपसिंग वसावे या ठिकाणी आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला सविस्तर या तालुक्यातील वस्तुस्थिती आम्ही त्या निवेदनाच्या माध्यमातून मांडलेली आहे। परंतु या मागणीच्या अनुषंगाने जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये जी अंमलबजावणी करताना जो इथं या स्थानिक आदिवासींवर जो अन्याय होणार आहे हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। या शासन निर्णयामध्ये त्यांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे आणि जो या माध्यमातून आम्ही अभ्यास केलेला आहे तर या सातबाऱ्यावर पीक पेरा लावण्याचे सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना हक्क राहणार नाही, एवढी परिस्थिती या माध्यमातून होणार असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे। तर येणाऱ्या काळामध्ये हा जो शासन निर्णय सरकारने मागे घेतला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत आणि आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदारांना विनंती केलेली आहे तातडीने आपण हा जो निवेदन आहे तो वरिष्ठ पातळीवर त्यांनी सादर करावा, अन्यथा आम्हाला आंदोलन केल्याशिवाय कुठला पर्याय उरणार नाही आणि येत्या दिवसामध्ये तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडलं जाईल। आज आमो अक्कलकुवा तहसीलदार साहेब हो एक निवेदन आपतामा हो जे 1981 पासून जे शेतकरी हे जे सातबारे मिले है ते सातबारे फॉरेस्टो में कोई न है को ते एक JR पारित को तमे हावी हो। तर आम शेतकरी या नाताने आज अक्कलकुव्यात माननीय तहसीलदार साहेब या हो एक निवेदन आपे हो, कारण ई जर सातबारे जो हो ई फॉरेस्टो या में नाव में जर कोई इतने न रहे तर आम हो कोडनुस पर्याय उगरी तो काय ना, कारण आम ज्या सातपुडा भागों में रहता डंगराळ भागों में रहता जे आमापो जे 100 पैकी वगैरे जे क्षेत्र होय ते जर सरकार काढीत नेणार होय ते आम काजात कोय आमा जो जीवन काजात कोय ते गुजरणार ओ एक वडो प्रश्न आवित आहे। तर शासन ओ जो निर्णय होये ओ आमो इहे अक्कलकुवा तहसीलदार साहब मार्फत आमो आगो पाठवित हा तर या पो होवत हवा निर्णय ने उजवे नेत आमा पो कडनो जे शिल्लक विषय उगरीतो काय ना आमो आवनारा दिहो में तीव्र आंदोलन देखील करणार होये। जोहार जय आदिवासी। जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान। शेतकरी एकता जिंदाबाद, शेतकरी एकता जिंदाबाद।